जाऊयात, अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत. अक्षय, उद्धव ठाकरे निघालेले आहेत कारण जवळपास 2 तास त्यांची बैठक सुरू होती आणि ही जी बैठक आहे ती आता संपलेली आहे आणि बैठक संपल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आता मातोश्रीकडे निघालेले आहेत. आज अचानक उद्धव ठाकरे यांची ही राज ठाकरे यांच्याबरोबरची जी बैठक आहे ती झाली होती आणि त्या बैठकीनंतर शिवतीर्थावर ते गेल्या 2 तासापासून होते. जवळपास 12:15 सव्वा 12च्या दरम्यान ते आलेले होते आणि आता ते निघालेले आहेत. आपण पाहतो शिवतीर्थावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 3 नेते होते त्यापैकी अनिल परब असतील किंवा संजय राऊत असतील आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्याबरोबरच आता निघालेले आहेत. आता बाळा नांदगावकर हे अजूनही आतमध्ये आहेत. कदाचित बाळा नांदगावकर बोलतील अशी शक्यता आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी कोणती प्रतिक्रिया देण्यास सध्या तरी नकार दिलेला आहे आणि ते मातोश्रीच्या दिशेने निघालेले आहेत. आता आजच्या बैठकीमध्ये मुख्यतः अनेक गोष्टींवर चर्चा झालेली आहे असं सांगण्यात येते. ते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महायुतीच्या संदर्भामध्ये, या 2 पक्षांच्या युतीच्या संदर्भामध्ये ही माफ करा बैठक होती आणि तीच बैठक जी आहे ती येणाऱ्या महानगरपालिकांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्ष हे एकत्र येणार का याच्यावर सगळ्यात महत्त्वाची बैठक आज झाली, याच्यावर चर्चा झाली असं सांगितलं जातं आहे. दुसरीकडे दसरा मेळाव्याच्या संदर्भात देखील चर्चा झाली असं देखील शक्यता सांगितली जाते आहे. दसरा मेळाव्याला जो अगदी काही दिवसांवर आलेला आहे, 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे. अगदी शिवतीर्थच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये हा मेळावा होईल अशी शक्यता सांगितली जाते आणि त्याच मेळाव्याच्या वेळी राज ठाकरे देखील कदाचित या मेळाव्याला उपस्थित राहतील का या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे असं देखील माहिती आपल्याला मिळते आहे. आणि तिसरी महत्त्वाची यामध्ये गोष्ट ती म्हणजे काँग्रेस बरोबर किंवा महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे जाणार का, त्यांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं का, काँग्रेस बरोबर त्यांना घ्यायचं का या संदर्भात देखील आज चर्चा झाली असं देखील सांगण्यात येते. कालच जी बैठक झाली होती सगळ्या काँग्रेस नेत्यांबरोबर उद्धव ठाकरे यांची, त्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे हा प्रस्ताव ठेवला जाईल आणि मग गेल्या हा जो निर्णय आहे मनसे पक्ष हा काँग्रेस बरोबर किंवा ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का हा जो निर्णय आहे तो शेवटी काँग्रेस पक्षश्रेष्ठी असेल किंवा शरद पवार असतील आणि उद्धव ठाकरे असतील हे घेणार आहे. त्यामुळे या निर्णयावर देखील आजच्या बैठकीनंतर काय निर्णय होतो याकडे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष आहे की नेमकं राज ठाकरे हे फक्त ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच युती करतात की महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतात आणि जरी मुंबई महानगरपालिका असेल तर फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतच 2 पक्ष एकत्र येतात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत या संदर्भात देखील आज चर्चा झालेली आहे. आता 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याच्या नंतर दुसरी फळी एक ठरवण्यात येईल की नेमकी आता या पहिल्या चर्चेच्या नंतर दुसऱ्या फळीची जी चर्चा आहे ती दुसऱ्या फळीचे नेते करतील आणि त्यामध्ये मग संजय राऊत, अनिल परब असतील किंवा बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील असे हे जे नेते आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी होतील आणि त्यावर अगदी विस्तृतपणे सखोल अभ्यास केला जाईल आणि सखोल अभ्यासानंतर कोणत्या पक्षाची ताकद कुठे आहे, मग दोन्ही पक्षांची ताकद ज्या ठिकाणी समान आहे त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा आहे. जसं की मुंबईमध्ये दादर परिसर आहे, माहीम परिसर आहे, ठाकरे गटाची ताकद देखील तितकीच आहे आणि मनसेची ताकद देखील स्थानिक पातळीवर तितकीच आहे. मग नेमका निर्णय काय घ्यायचा हे जे मुद्दे आहेत, कळीचे मुद्दे आहेत त्यावर आता येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतला जाईल. त्यासाठी चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी स्थानिक पातळीवरचे नेते बसतील किंवा दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत ते बसतील. मात्र 2 सर्वोच्च नेत्यांमध्ये आज चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भामध्ये दसरा मेळाव्यामध्ये काही सुतोवाच होतं का किंवा दसरा मेळाव्यामध्ये या संदर्भात घोषणा होते का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. अगदी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय अक्षय की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच मंचावरती दिसतील का याची उत्सुकता